काय परीक्षा घ्यायची ती परीक्षा घ्या हा? हो चला. हे काय चला म्हणून इथं बसलाय? काय ही काय गावपणानं बोलतीये? नाही म्हणजे परीक्षा कुणी घ्यायची असती? वरपक्षानं वधू पक्षाची घ्यायची असते नाही? हे काय? नाही 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 नाही, आम्ही आधी परीक्षा घेणार. म्हणजे मी सिद्धूची वरपरीक्षा घेणार. सॉरी सॉरी, तुमच्या सिद्धिराजची वरपरीक्षा. आणि तो जर का या वरपरीक्षेत पास झाला तर तुम्ही खुशाल माझ्या बहिणीची वधू परीक्षा घ्या. काय हे म्हणायचं? याला काय अर्थ आहे? काय हो, वर्षानुवर्षे मुलांना मुलीला पसंत करायचं असते, ही कुठली पद्धत म्हणायची यांची? अहो मग ऑलरेडी तुमच्या मुलाने आमच्या मुलीला पसंत केलंय. तसंही तो काल येऊन माझ्या आई बाबांना तेच म्हणालाय, त्याने मागणी घातली आहे माझ्या बहिणीला. आता आम्हाला मुलगा पसंत पडतोय की नाही तेवढंच आम्हाला बघायचंय. जानू अगं काय कसं बोलतेस तू? बहिणी किती बोलतात ही आजी. नाही, यांना ना आधीपासूनच कंट्रोलमध्ये ठेवायला हवं. मी ना तशी शाळाच घेणार आहे आता भावना त्याची, बघतो. गप्पा बस. तर माझं ठरलंय, मला सिद्धिराजशी बोलायचंय, पण इथे सगळ्यांसमोर नाही. तुम्हाला चालणार असेल तर आपण बाहेर जाऊयात. जानू अगं काय त्याची काय गरज आहे बाळा? जे विचारायचे बोलायचे इथेच सगळ्यांसमोर, नाही का? हो बरोबर, इथेच बसून विचार ना. आई ना, अगं नको एवढी काळजी करूस, विश्वास ठेव माझ्यावर. मला सिद्धूशी जरा खाजगीत बोलायचंय. खाजगीत? मला चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. चालणार आहे ना? चला मग. चला. जरा पुन्हा या. तेव्हा तर मिस्टर सिद्धिराज गाडे पाटील उर्फ सिद्धू, माझे फार नाही थोडेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची तुम्ही खरी उत्तरं द्याल अशी मी अपेक्षा ठेवते. तर आल्यापासून ना मी एक गोष्ट नोटीस करते, तुम्ही जी मधून अशी ती कॉलर वगैरे उडवता किंवा तुमचं बोलणं, तुमचा वावर, तुमचं राहणीमान, हे सगळं पाहता मला ना तुम्ही स्वतःला असे स्टड किंवा ग्रेट मॅन समजता असं वाटतंय. ते दादाभाई टाईप लोक असतात ना, अगदी तसं. थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी, कॉम्प्लिमेंट नाहीये ही. माझ्या ताईला आणि मला ही अशा प्रकारची माणसं अजिबात आवडत नाही. तुम्ही तुमच्याबद्दल बोला ना. तुमच्या ताईला काय आवडतं ना ते चांगलंच माहिती आहे मला. काय हो लक्ष्मी देवी, तळवी नाही, तुमची धाकटी मुलगी जरा असं आगाऊ वाटते. ते बघा ना, ही आजारपणातून उठली असं वाटत पण नाही. अहो असं काय बोलताय? अजिबातच नाहीये तसं. काय शेंडेफळ आहे ना, त्यामुळं जरा म्हणजे मोकळ्या स्वभावाची आहे ती. मनात येईल ना ते बोलते, बेधडक करते. हो, पण खरंच सांगतो, मनानं अगदी निर्मळ आहे आमची जानू. अगदी बरोबर. जानू सिद्धूला काय प्रश्न विचारेल याचा काहीच नेम नाहीये. तिने जर सिद्धूला भावनासाठी नापसंत केलं तर? तर माझा पहिला प्रश्न असा, तुम्हाला तुमच्या बायकोसाठी माणूस म्हणून कसं असायला आवडेल? मला माझ्या बायकोसाठी ना एक परफेक्ट नवरा व्हायला आवडेल. एक्झॅक्टली तेच विचारायचं होतं मला. तुमच्या मते परफेक्ट नवरा म्हणजे कसा असायला हवा? परफेक्ट नवऱ्याची टर्म काय? बापरे, तुम्ही म्हणजे एकदम पहिल्याच बॉलला यॉर्कर टाकला राव. उत्तर द्या नाहीतर आउट करेन. परफेक्ट नवरा, परफेक्ट नवरा म्हणजे माझ्यासाठी हेच ना, बायकोवर दादागिरी करणं, मित्रांबरोबर टवाळक्या करणं, स्वतःला स्टड समजणं. तुमच्या मते परफेक्ट नवरा म्हणजे असाच असायला हवा, हो ना? तर प्रश्न मला विचारलाय ना, मग मला उत्तर देऊ दे ना.
ओके. एक परफेक्ट नवरा म्हणून ना मला माझ्या आजूबाजूच्या बायकांमध्ये अशी स्पेस असायला हवी ज्यात त्यांना कधीच असुरक्षित वाटणार नाही, किंवा त्यांना कधी असं वाटणार नाही की त्या एकट्या आहेत, किंवा त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. आणि हे बघा, हे सगळं आहे ना फक्त माझ्या बायकोसाठी नाही आहे, तर आई, बहिणी, आजी, रादर तुम्ही सुद्धा, आणि तुमच्या घरातल्या सगळ्या बायका, माझ्या आजूबाजूतल्या सगळ्या बायका, या गावातल्या, मी तर बोलतो अख्ख्या सासवडमधल्या सगळ्या बायका, माझ्या गावातल्या सगळ्या बायकांना ना मनमोकळ्या पद्धतीने जगता यायला पाहिजे. आणि हे जर मी सगळं करू शकलो तरच मी ग्रेट पुरुष किंवा परफेक्ट नवरा असेल. ठीक आहे. आवडलंय मला हे उत्तर, पण लगेच एवढं खुश व्हायची गरज नाहीये. आता माझा पुढचा प्रश्न. लक्ष्मी, काय? हो, काळजी वाटते हो मला. जान्हवीला सिद्धू पसंत पडेल ना भावनासाठी? अगं, असं विचार तरी कसा करू शकतेस तू? हा, जान्हवीला सिद्धू नक्की पसंत पडणार, 100% खात्री आहे माझी. जान्हवीच्या डोक्यात सध्या काय सुरू आहे काही कळत नाहीये आपल्याला. काय माहित काय प्रश्न विचारते. बराच वेळ झाला हो. मी काय म्हणते, तुम्ही जरा बघा ना काय चाललंय. अगं पण जा ना. बर, ठीक आहे, जा. बाबा, तुम्ही कशाला जाताय? अरे आई तिच्यासाठीच चाललंय ना सगळं. मग विचारू दे. तिच्या मनाचं समाधान होईपर्यंत तिला जे काय प्रश्न विचारायचे आहेत ना ते विचारू दे. तुम्ही नका जाऊ. आणि समजा आता तुमच्या मुलीला आमचा सिद्धिराज नाही पसंत पडला तर हे लग्न होणार नाही. नाही म्हणजे कसं आहे ना, तिच्या मनासारखं सगळं व्हायला पाहिजे ना. नाही, कमाल आहे. लक्ष्मीताई, असं नाही काही होणार. काय आहे, सिद्धू आणि भावनाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि जेव्हापासून ते एकत्र राहत आहेत ना तेव्हापासून त्यांच्यात खूप बदल झालाय. मला खात्री आहे सिद्धू अगदी योग्य आणि व्यवस्थित उत्तरं देईल जान्हवीच्या प्रश्नांची. खरंच. आम्ही काळजीत होतो. हसतेस काय? काय तू नको ना काळजी करूस. मला सिद्धिराजही माहिती आहेत आणि जान्हवी कशी आहे ते चांगलंच माहिती आहे. सगळं ठीक होईल, काही काळजी नको करूस. तर माझा दुसरा प्रश्न. उद्या लग्नानंतर तुम्हाला तुमच्या आईमध्ये आणि बायकोमध्ये कुणाला तरी एकीलाच निवडायचं असेल तर तुम्ही कोणाची निवड करा? खरं सांगू ना तर या गोष्टीचं उत्तर खूप सिंपल आहे. म्हणजे बायको आणि आई या दोन्ही गोष्टीमध्ये जर निवड करायची झाली तर मी बायकोचीच निवड करेन. का बरं? नाही म्हणजे असं करणाऱ्या पुरुषाला आपल्या समाजात बायकोच्या ताटाखालचं मांजर किंवा बायकोचा बैल असं म्हटलं जातं ना. मग तुम्हाला तसं म्हटलं तर चालेल का? नाही, मला या गोष्टीचा खरं सांगू तर अजिबात फरक पडत नाही. कसं आहे ना, लग्नानंतर आपल्यासाठी आपला जोडीदार सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. कसं आहे ना, शेवटी आई वडील मुलं बाळा हे पुढे आपल्यासोबत आयुष्यभर असतीलच असं काही नाही, पण आपला जोडीदार मात्र कायम आपल्यासोबत असतो. त्यामुळे सगळ्यात जास्त आपण आपल्या जोडीदाराला जपलं पाहिजे. ठीक आहे. आता माझा पुढचा आणि शेवटचा प्रश्न. तू माझ्या भावनाताईला लग्नानंतर नोकरी करायला परमिशन देशील की नाही? नोकरी शक्यच नाही, अजिबात नाही. नो चान्स. नोकरी वगैरे शक्यच नाही. व्हॉट नॉनसेन्स. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे मी तुझी वरपरीक्षा घेणार म्हणून तू ही सगळी आदर्श नवरा होण्याची उत्तरं पाठ करून आला होतास ना? हा, म्हणून हे सगळं लेक्चर देत होतास ना तू? कशाला फालतूची ही बडबड करायची? मग जर का तुला तिला नोकरीच करू द्यायची नाहीये तर? मला वाटलंच होतं तू असाच असशील. कारण माझं असं म्हणणं आहे की भावनासारखी मुलगी नोकरी वगैरे करण्यासाठी जन्मालाच आलेली नाहीये. भावना एक लीडर आहे, लीडर, फायटर म्हणतो ना. माझ्या मते तिने मस्त असा बिझनेस टाकावा. म्हणजे एखादी मोठी कंपनी किंवा रेस्टॉरंट किंवा चक्क राजकारणात उतरावं तिने. कारण भावनाचं डोकं आहे ना कमाल आहे, कमाल. नोकरी चाकरी वगैरे साठी खरंच ती बनलीच नाहीये रे. मला अजिबात चालणार नाहीये. हा, जर ती स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या जोरावर काहीतरी करणार असेल ना, पैसा फुल सपोर्ट असेल माझा तिला.